नमस्कार. आजच्या या विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण थेट अशा एका सूक्ष्म पण अतिशय गुंतागुंतीच्या कारखान्यामध्ये डोकावणार आहोत, जो खऱ्या अर्थाने संपूर्ण वनस्पती सृष्टीला ऊर्जा देण्याचं काम करतो. हा कारखाना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हरित लवक किंवा ज्याला आपण क्लोरोप्लास्ट म्हणतो तो आहे. तर हे नेमकं कसं काम करतं याची सगळी रहस्य आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजच्या या प्रवासात आपण 4 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सुरुवातीला पेशींचे स्वयंपाकघर ही संकल्पना, मग हरितलवकाची रचना, त्यानंतर प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आणि शेवटी MPSC परीक्षेच्या दृष्टीने काही अत्यंत महत्त्वाची हाय यील्ड माहिती आपण बघणार आहोत. बरं, तर आपला पहिला टप्पा आहे तो म्हणजे पेशींचं स्वयंपाकघर. आता हरितलवक किंवा क्लोरोप्लास्ट म्हणजे नेमकं काय? तर वनस्पतींच्या पानांमध्ये ज्या मेसोफिल पेशी असतात त्यांच्यात आढळणारी ही दुहेरी आवरण असलेली अतिशय महत्त्वाची अंगकं आहेत. त्यांना अगदी सार्थपणे पेशींचे स्वयंपाकघर म्हटलं जातं. का? कारण इथेच प्रकाश संश्लेषण होतं. विचार करा, जसं आपल्या घरात स्वयंपाकघर असतं आणि तिथे अन्न शिजतं, अगदी तसंच हे निसर्गाचं स्वतःच असं एक हायटेक किचन आहे, जिथे सूर्यप्रकाशाचा वापर करून प्रत्यक्ष अन्नाची निर्मिती केली जाते. आता हे किचन आतून कसं दिसतं ते बघूया, म्हणजेच हरितलवकाची रचना. या कारखान्याची आतली रचना बघितलीत ना, तर ती किती शिस्तबद्ध आणि परिपूर्ण आहे याचं तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. बघा, सर्वात बाहेर एक संरक्षणात्मक दुहेरी आवरण असतं. त्याच्या आत स्ट्रोमा नावाचा एक रंगहीन प्रथिनयुक्त मॅट्रिक्स म्हणजेच द्रव असतो आणि या स्ट्रोमामध्ये थायलॅकॉइड्स नावाच्या चपट्या पिशव्यांसारख्या रचना असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूर्याची ऊर्जा पकडून ठेवणारा जो हिरवा रंग आहे ना, क्लोरोफिल किंवा हरितद्रव्य, तो याच रचनेत अगदी सुरक्षितपणे बसवलेला असतो. एकदम परफेक्ट प्लॅनिंग, नाही का? आता इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. हे जे थायलॅकॉइड्स आहेत ते पेशीमध्ये असेच कुठे हवेत तरंगत नसतात. ते एका विशिष्ट पद्धतीने, म्हणजे जणू काही एकमेकांवर नाण्यांची चवड रचून ठेवावी तसे रचलेले असतात. या नाण्यांच्या चवडीसारख्या रचनेलाच ग्रॅना असं म्हणतात. हे ग्रॅना म्हणजे पेशींच्या आत बसवलेले छोटे सोलार पॅनल्स आहेत असं समजा, जे सूर्याची जास्तीत जास्त ऊर्जा शोषून घेण्याचं काम करतात. आता या कारखान्यात काम कसं चालतं? तर मुख्यत्वे 3 टप्प्यांत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रकाश संश्लेषण, जिथे प्रकाशाचं रूपांतर थेट ग्लुकोजमध्ये म्हणजे अन्नात होतं. दुसरं काम म्हणजे पाण्याचं प्रकाश अपघटन. सोप्या भाषेत सांगायचं तर पाण्याचं हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजन करणं. आणि तिसरं काम आहे साठवणूक. तयार झालेला स्टार्च आणि लिपिड्स तात्पुरत्या स्वरूपात साठवून ठेवणं. म्हणजे बघा, हे अंगक एकाच वेळी उत्पादन करणारा कारखाना आणि माल साठवणारा गोदाम अशा दोन्ही भूमिका एकदम चोख बजावत आहे. ओके, आता वळूया आपल्या पुढच्या भागाकडे, जिथे आपण प्रत्यक्ष प्रकाश संश्लेषण प्रक्रिया थोडी जवळून पाहणार आहोत. प्रकाश संश्लेषणाचे 2 मुख्य टप्पे असतात. प्रकाश अभिक्रिया म्हणजे लाईट रिॲक्शन आणि अंधार अभिक्रिया म्हणजे डार्क रिॲक्शन. या दोन्हीतला फरक अगदी क्लिअर असायला हवा. प्रकाश अभिक्रिया ग्रॅनामध्ये होते आणि नावाप्रमाणेच तिला प्रकाशाची नितांत गरज असते. यातून आपल्याला ATP आणि ऑक्सिजन मिळतो. दुसरीकडे अंधार अभिक्रिया स्ट्रोमामध्ये घडते आणि तिला प्रकाशाची थेट गरज नसते. या प्रक्रियेचा अंतिम रिझल्ट म्हणजे ग्लुकोज. परीक्षेच्या दृष्टीने हा फरक अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो विसरू नका. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग. विशेषतः जे लोक MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी ही काही अतिशय महत्त्वाची तथ्ये आहेत. हरितलवकांच्या रासायनिक रचनेकडे जाण्याआधी एक खूपच रंजक प्रश्न विचारूया. हा इतका कॉम्प्लेक्स कारखाना पेशीच्या आत आलाच कसा? याची सुरुवात नेमकी कुठून आणि कशी झाली असावी? कधी विचार केलाय का तुम्ही यावर? तर याचं उत्तर आपल्याला मिळतं एंडोसिम्बायोटिक सिद्धांतामध्ये. हा सिद्धांत म्हणजे विज्ञानातल्या एखाद्या सस्पेन्स थ्रिलर कथेसारखा आहे. यानुसार ही हरितलवकं नेव्हीज पेशीचा भाग नव्हती बरं का. ती एकेकाळी पूर्णपणे स्वतंत्र आणि मुक्तपणे जगणारी प्रोकॅरियोटिक सायनोबॅक्टेरिया होती. कालांतराने त्यांनी सुरुवातीच्या युकॅरियोटिक पेशींसोबत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यात एक कायमस्वरूपी सहजीवी संबंध प्रस्थापित झाला. आहे ना आश्चर्यकारक? आणि त्यांच्या या स्वतंत्र भूतकाळामुळेच आज हरितलवकं पेशीमध्ये अर्ध स्वायत्त म्हणजेच सेमी ऑटोनॉमस अंगक म्हणून ओळखली जातात. तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रियासारखंच हरितलवकांकडे स्वतःचा असा वेगळा DNA आणि 17 रायबोझोम्स असतात. याचा सोपा अर्थ असा की पेशीच्या मुख्य केंद्रकावर पूर्णपणे अवलंबून न राहता ती स्वतःच्या मर्जीने स्वतःची प्रतिकृती तयार करू शकतात. आता जरा रंगांबद्दल बोलूया. हरितलवकामधील रंगद्रव्यांचं म्हणजे पिगमेंट्सचं वर्गीकरण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. यातलं क्लोरोफिल A हे गडद हिरव्या रंगाचं आणि सर्वात अत्यावश्यक रंगद्रव्य आहे.
तर पिवळसर हिरव्या रंगाचं क्लोरोफिल बी आणि पिवळ्या ते केशरी रंगाचे कॅरोटिनॉइड्स हे मुख्य प्रक्रियेला सपोर्ट करणारे सहाय्यक रंगद्रव्य म्हणून काम करतात. आता हा पॉइंट तर अगदी पाठच करून ठेवा. क्लोरोफिल रेणूच्या अगदी केंद्रस्थानी कोणता धातू असतो? तर तो आहे मॅग्नेशियम म्हणजे Mg2+. हा प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये इतक्या वेळा विचारला गेलाय की त्याला काही मोजमाप नाही. त्यामुळे मॅग्नेशियम हे नाव पक्कट डोक्यात फिट करून ठेवा. अभ्यासाची आणखी एक बेसिक पण अत्यंत महत्वाची टिप. प्राणी आणि वनस्पती पेशींमधला फरक नेहमी स्पष्ट ठेवा. वनस्पती पेशींमध्ये हरितलवकं असतात, पण प्राणी पेशींमध्ये हरितलवकं पूर्णपणे अनुपस्थित असतात, कधीच नसतात. हाच तो मुख्य फरक आहे, ज्यामुळे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात आणि प्राणी नाही. आणि एक शेवटची गोष्ट जिथे बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. परीक्षा घेणाऱ्यांना हरितलवकं म्हणजेच क्लोरोप्लास्ट्स आणि क्रोमोप्लास्ट्स यामधल्या फरकावर प्रश्न विचारायला खूप आवडतं. लक्षात ठेवा, क्रोमोप्लास्ट्स हे फुले आणि फळांमधील आकर्षक रंगांसाठी जबाबदार असतात. उदाहरणार्थ टोमॅटोमधला जो लाल रंग असतो ना, तो लायकोपिन नावाच्या क्रोमोप्लास्टमुळे असतो. त्यामुळे या दोन शब्दांची कधीच गल्लत करू नका. हरितलवकं फक्त हिरवी आणि प्रकाशसंश्लेषणासाठी आणि क्रोमोप्लास्ट्स बाकीच्या रंगांसाठी. क्लिअर? तर हरितलवकांवरील हे विश्लेषण आपण इथेच थांबवतोय. मला खात्री आहे की तुम्हाला ही सगळी माहिती नक्कीच रंजक वाटली असेल. पण जाता जाता एक विचार करून बघा. जर हरितलवक हे निसर्गाचं एक चमत्कारिक पेशींचं स्वयंपाकघर आहे, तर या सजीवांच्या शरीरात असे आणखी किती सूक्ष्म कारखाने असतील जे आपलं जीवन सुरळीत चालवण्यासाठी रात्रंदिवस शांतपणे काम करत आहेत. या कुतूहलासह आज आपण इथेच थांबूया. नवीन गोष्टी शिकत रहा आणि शोधत रहा.